नमस्कार. आज नाशिकपासून 22 किलोमीटर स्थित अंजनेरी पर्वतावर जिथं हनुमंत जन्म झाला आहे त्या ठिकाणी मी आले. हनुमंताच्या आईचं नाव अंजनी असल्याकारणाने या पर्वताचं नाव अंजनेरी असून इथे हनुमंताचा जन्म झालेला आहे. या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे 1632 साली समर्थ रामदासांनी या मंदिराची स्थापना केली आणि इथून पुढे संपूर्ण भारतभर हनुमान मंदिराची स्थापना होत गेली. साक्षात 7 चिरंजीवांपैकी एक असलेले म्हणजे हनुमान आजही ते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये दर्शन देतात. कारण चिरंजीवी असल्या कारणाने त्यांना अमरत्व जे प्राप्त झालेलं आहे, तर आपल्या भक्तांना मनोभावे सेवा केल्यानंतर नक्कीच ते दर्शन देत असतात. आपल्याला कुठली बाह्य बाधा असेल, नैराश्य, नकारात्मक शक्ती असेल, भीती वाटत असेल, तर अशा वेळी जर आपण हनुमान चाळीसा म्हटलं तर नक्कीच सकारात्मक बदल होतात आणि आपल्यामध्ये एक नवचैतन्य निर्माण होतं आणि हनुमान भक्ती जे करतात त्यांना भगवान श्रीरामाचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो. कारण रामभक्त हनुमान असेच हनुमंताच्या बाबतीत बोलले जाते. आता मी पुढे तुम्हाला हनुमंताचं दर्शन घडवणार आहे. भव्य अशी हनुमंताची मूर्ती आहे. तर पुढच्या भागामध्ये देखील असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला राजश्री व्यवसाय मंत्रा या यूट्यूब चॅनलला पाहायला मिळतील. आजपर्यंत ज्यांनी लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल, नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ ट्रॅव्हल ब्लॉग्सच्या रूपाने तुमच्यापर्यंत येतील. धन्यवाद. आपल्याला माहितीच आहे की हनुमंताला भगवा रंग खूप प्रिय आहे, म्हणून मी हे भगव्या कलरचं उपकरण आणलंय. प्रसादासाठी गूळ आणि फुटाणे देखील आवडतात हनुमंताला आणि नारळ खडीसाखर ठेवून आपली जे काही दुःख असतील ती विनंती करण्यासाठी नारळ खडीसाखर आणि अगरबत्ती आणि प्रसाद अर्पण करत आहे. मंदिराच्या साईडने जर आपण पाहिलं तर असे काचेच्या असं सुंदर कलाकृतीमध्ये हनुमंताचे असे फोटो लावलेले आहे. इकडं जर आपण पाहिलं तर बाल हनुमान दिसत आहे आपल्याला. अतिशय रेखीव असं हे सुंदर मंदिर आहे. मन प्रसन्न झालं इथे दर्शन घेऊन. की आपण जर पाहिलंय तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे जे चित्र दिलेले आहे. इथं बघा, उड्डाण करताना हनुमंताचं लावलेलं आहे, जसं मग असे बाल हनुमानाचं होतं. आणि श्रीराम आणि सीता त्यांचं दर्शन घेताना इथं एक दिसते आपल्याला हनुमानाची मूर्ती. तसेच पुढे जर आपण पाहिलं की मारुती स्तोत्र, हनुमान चाळीसा, बजरंग बाण, इथं हनुमान चाळीसा आपल्या भक्तांना वाचण्यासाठी लावून ठेवलेलं आहे. मारुती स्तोत्र आहे, बजरंग बाण आहे, हनुमानजीची आरती पण इथे दिलेली आहे, संकटमोचन हनुमानाष्टक दिलेलं आहे. नक्कीच मला असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये हनुमंताची सेवा करताना सगळ्यात मोठं आणि भव्य हनुमानाचं शिल्प आणि मंदिर मी इथं पाहिलेलं आहे. मी सर्व हनुमान भक्तांना विनंती करेन की नक्कीच नाशिकपासून 22 किलोमीटर स्थित अंजनेरी या ठिकाणी येऊन हनुमंताचं दर्शन घ्या. हनुमंताचं जन्मगाव आहे. धन्यवाद.